नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक प्रकल्प ज्याचे नाव आहे शिवसृष्टी. हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून हे 4 टप्प्यात विभागले गेले आहे. त्यातील 2 टप्पे तयार आहेत. 30 ऑक्टोबर पर्यंत शिवसृष्टीचे तिकीट्स हे 75 रुपये आहे. तुम्ही ते ऑनलाईन बुक करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता आपण पाहूयात पहिल्या टप्प्यामधील सरकारवाडा. पुढे आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे काही गड किल्ले. शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड किल्ले हे कसे जिंकले याची माहिती आपल्याला प्रोजेक्टर, लाइटिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स थ्रू आपल्याला दिली जाते. स्वराज्यावरचं पहिला मोठा आक्रमण पुरंदरगडानं आपल्या दोन्ही बाजूने आग उभारल्या. गडावरून गोरप्यावर तटबंदी चढू लागली. एक उत्तम दागिना घडवला जात होता, पण हा अस्सल भाव हे आहे शस्त्रांचे दालन. या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातील काही शस्त्रे जसे की वाघनख, कट्यार, तलवार असे बरेच शस्त्र आपल्याला अजून इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी एक आर्ट गॅलरी सुद्धा आहे, तीही आपल्याला पाहायला मिळेल. सिंहासनाधीश्वर. सिंहासनाधीश्वर म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्याची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. छत्र कामासाठी नाही. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडलं ते सगळं 1666 या दिवशी पोहोचले. कुंवर रामसिंग यांचा मुंशी गिरधरला त्यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले. या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्याच. त्यामुळेच या दरम्यान शिवाजी महाराजांनी रामसिंग भेटायचा प्रयत्न केला. आता आपण पाहणार आहोत शिवसृष्टीतील दुसरा टप्पा, जिथे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा हा एक 360 डिग्री फिरणारा एक युनिक शो आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंग दाखविण्यात येते. पासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? करशील लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया आता लावून का बसले? हे चंडमुंड भंडार सुरभिली शकत नाही. दंड दंड महिषासुर मर्दिनी सुरते. महाराष्ट्र धर्मरक्षिकेत तुळजा भवाने दारुघर, दारुघर बया, दारुघर. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार, केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमान सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले. स्वराज्याच्या संख्येला आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी. तुम्ही जणू आम्हाला पुनर्जन्मच दिलात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला प्राणपणानं जपले. शिवसृष्टीचा अनुभव घ्यायला विसरू नका. Thank you so much for watching my video. I hope you liked the video. If you, then do like, comment and subscribe to my channel. Till then, goodbye. We will meet in next vlog.